एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट सांगतो. आत्ता या क्षणी तुमच्या शरीराला जिवंत ठेवण्यासाठी तब्बल 30 ते 40 ट्रिलियन छोट्या छोट्या गोष्टी एकत्र मिळून अगदी अचूकपणे काम करत आहेत. हे ऐकून थक्क झालात ना? स्टडी एक्स इन निखिलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुम्ही तुमच्या आत दडलेलं हे रहस्यमय विश्व शोधायला तयार असाल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा आपला विषय आहे सेल बायोलॉजी म्हणजेच पेशी जीवशास्त्र. आपल्या आत दडलेलं एक सूक्ष्म विश्व. इथे स्टडीज निखिलवर आपण कठीण वाटणारं विज्ञान बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत अगदी सोप्या आणि मजेदार पद्धतीने शिकतो. तर या सूक्ष्म जगात प्रवेश करण्यापूर्वी प्लीज ते सबस्क्राईब बटन दाबा, हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असेच भन्नाट शैक्षणिक व्हिडिओज आणत राहू. चला तर मग या 40 ट्रिलियनच्या थक्क करणाऱ्या संख्येकडे आणि पेशींच्या दुनियेकडे वळूया. आजच्या या विश्लेषणात आपण अगदी मूलभूत संकल्पनेपासून सुरुवात करणार आहोत. त्यानंतर आपण पेशीरूपी शहराचे अंतरंग, पेशी विभाजनाची जादू, पेशींचे मुख्य प्रकार, वनस्पती आणि प्राणी पेशींमधला फरक आणि शेवटी विज्ञानातील भविष्यातील वैद्यकीय चमत्कार या सगळ्या गोष्टींवर सविस्तर चर्चा करू. चला तर मग पहिल्या विभागाकडे वळूया, द बेसिक युनिट किंवा मूलभूत एकक. हा विषय अगदी सोप्या भाषेत समजून घ्यायचा असेल तर आपल्या शरीराची तुलना एका मोठ्या इमारतीशी करा. इमारत जशी छोट्या छोट्या विटांनी बनते तसंच आपलं शरीर पेशींनी बनलेलं आहे. सजीवाचं हे सर्वात मूलभूत रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे. श्वास घेण्यापासून ते विचार करण्यापर्यंतचं सगळं काम या छोट्या विटा म्हणजेच पेशीच करतात बरं का. 1665 साली रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञाने पहिल्यांदा मायक्रोस्कोपमधून कॉर्कच्या तुकड्यात या छोट्या खोल्या पाहिल्या आणि त्यांना सेल हे नाव दिलं. आता यातली एक खूप रंजक गोष्ट पहा. जगात अमिबासारखे काही सजीव असतात जे फक्त एकाच पेशीपासून बनलेले असतात. म्हणजे विचार करा, ही एकच पेशी जगण्याची सगळी कामं अगदी एकटीच करते. याउलट आपल्या मानवांसारखे बहुपेशीय सजीव असतात. इथे एक दोन नाही तर ट्रिलियन्स पेशी एकत्र येऊन एक जबरदस्त टीमवर्क करतात. म्हणजे कुणाचं काम रक्त बनवण्याचं तर कुणाचं हाडं मजबूत ठेवण्याचं. आता विभाग 2 मध्ये आपण थेट पेशीच्या आत प्रवेश करूया. याला आपण पेशीरूपी शहर किंवा सेल सिटी म्हणू शकतो. कल्पना करा की पेशी हे आतून एक अत्यंत गजबजलेलं आणि शिस्तबद्ध शहर आहे. या शहराचा इन्फ्रास्ट्रक्चर बघा कसा असतो. पेशी पटल किंवा सेल मेम्ब्रेन म्हणजे या शहराचा सिक्युरिटी गार्ड, जो कोण आत येणार आणि कोण बाहेर जाणार हे ठरवतो. केंद्रक म्हणजेच न्यूक्लियस हा इथला राजा किंवा कंट्रोल सेंटर आहे, ज्याच्याकडे अतिशय महत्त्वाचा असा DNA असतो. रायबोझोम म्हणजे पेशीची प्रोटीन फॅक्टरी, तर गॉल्जी ॲपॅरेटस हे पोस्ट ऑफिससारखं काम करतं. ते प्रोटीन्स व्यवस्थित पॅक करून योग्य ठिकाणी पोहोचवतं. आणि लायझोझोम्स हा आहे शहराचा डस्टबिन किंवा सुसाईड बॅग, जो पेशीतील टाकाऊ आणि खराब गोष्टी नष्ट करून साफसफाई ठेवतो. आता या शहराचा सर्वात VIP भाग म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. हे आहे पेशीचं पॉवर हाऊस. आपण जे अन्न खातो त्यातील ग्लुकोज आणि ऑक्सिजनचा वापर करून ते ATPच्या स्वरूपात ऊर्जा बनवतं. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट माहितीये, याचं स्वतःचं असं एक वेगळं DNA असतं. प्राणी आणि वनस्पती पेशींमध्ये हा एक मोठा फरक आहे. वनस्पती पेशींमध्ये क्लोरोप्लास्ट किंवा हरितलवक असतं. हे अगदी झाडांच्या सोलर पॅनलसारखं काम करतं. याच्यात असलेलं क्लोरोफिल सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर करून झाडांसाठी अन्न बनवतं आणि महत्त्वाचं म्हणजे जगाला ऑक्सिजन देतं. इथून पुढे आपण तिसऱ्या विभागाकडे वळूया, जे आहे मल्टिप्लिकेशन मॅजिक किंवा विभाजनाची जादू. प्रत्येक माणसाची सुरुवात एकाच पेशीपासून होते, हे तर आपल्याला माहितीये. मग आज आपल्याकडे ट्रिलियन्स पेशी कशा? हे गणितातील एका जादूमुळे शक्य होतं. यात 2 प्रकार आहेत, मायटोसिस आणि मिओसिस. मायटोसिसमध्ये एका पेशीपासून 2 अगदी हुबेहूब पेशी बनतात, जे शरीराची वाढ होण्यासाठी आणि जखमा भरून काढण्यासाठी आवश्यक असतं. तर दुसरं म्हणजे मिओसिस, जे प्रजननासाठी असतं. यात एका पेशीचे 4 भाग होतात आणि गुणसूत्र चक्क अर्धी होतात. म्हणूनच आपल्याला 50% गुण आईकडून आणि 50% गुण बाबांकडून मिळतात. पण लक्षात घ्या, हे सगळं अत्यंत काटेकोरपणे नियंत्रण ठेवलेलं असतं. जेव्हा पेशी विभाजनाचं हे अचूक नियंत्रण बिघडतं आणि पेशी वेड्यासारख्या अनियंत्रितपणे वाढू लागतात, तेव्हा त्या धोकादायक स्थितीला आपण कॅन्सर म्हणतो. थोडं मागे सरकून आपण या पेशीरूपी शहरांचे 2 मुख्य प्रकार पाहूया. आपला चौथा विभाग, पेशींचे प्रकार. निसर्गात प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक अशा 2 प्रकारच्या पेशी आढळतात. प्रोकॅरियोटिक पेशी म्हणजे प्राचीन, अतिशय साधे बॅक्टेरिया ज्यांच्यात केंद्रक किंवा न्यूक्लियस नसतो आणि ते आकाराने खूप लहान असतात. या उलट यूकॅरियोटिक पेशी खूप प्रगत आणि गुंतागुंतीच्या असतात. त्यांच्यात स्पष्ट न्यूक्लियस असतो.
आपल्या शरीरातल्या किंवा वनस्पतींमधल्या सर्व पेशी याच युकॅरियोटिक प्रकारच्या असतात. चला आता विभाग 5 मध्ये आपण वनस्पती आणि प्राणी पेशींमधील फरक पाहूया. युकॅरियोटिक कुटुंबात असूनही वनस्पती आणि प्राणी पेशींमध्ये खूप मोठे बदल आहेत. वनस्पती पेशी एखाद्या मजबूत किल्ल्यासारखी असते, कारण तिच्याभोवती सेल वॉल असते आणि आत क्लोरोप्लास्ट असतं. त्यांचा आकार साधारणपणे आयताकृती असतो. याउलट प्राणी पेशींमध्ये सेल वॉल नसते, त्यामुळे त्या लवचिक असतात आणि त्यांचा आकार गोलाकार किंवा अनियमित असू शकतो. प्राणी पेशींमध्ये सेंट्रिओल असतं, जे वनस्पतींमध्ये नसतं. आता आपण आपल्या शेवटच्या आणि सर्वात रोमांचक विभागाकडे येऊया, भविष्यातील वैद्यकीय विज्ञान. पेशींचं हे जग समजून घेतल्यामुळे आज वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडत आहे. बघा, सिकल सेल ॲनिमियामध्ये लाल रक्तपेशींचा आकार बिघडतो, तर डायबिटीजमध्ये पॅन्क्रियासमधल्या पेशी इन्सुलिन बनवू शकत नाहीत. हे आजार पेशींच्या पातळीवरच सुरू होतात. पण इथेच आशेचा किरण आहे. स्टेम सेल थेरपी म्हणजे अशा कोऱ्या किंवा ब्लँक पेशींचा वापर करणे, ज्या खराब झालेल्या ऊतीला पुन्हा नवीन करू शकतात. आणि क्रिस्पर तंत्रज्ञान तर कमाल आहे. हे थेट पेशीच्या आत जाऊन खराब DNA एडिट करतं आणि अनुवंशिक आजार कायमचे बरे करण्याची ताकद ठेवतं. 1665 मध्ये रॉबर्ट हुकने लावलेल्या त्या एका छोट्याशा शोधापासून ते आजच्या आधुनिक वैद्यकीय चमत्कारांपर्यंतचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. स्टडीएक्स निखिलसोबत शिकल्याबद्दल धन्यवाद. जर ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला पेशी जीवशास्त्र किंवा सेल बायोलॉजी चांगल्या प्रकारे समजायला मदत झाली असेल तर प्लीज हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणता विषय घ्यावा मला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत शिकत रहा, प्रश्न विचारत रहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.